Good morning, student. Okay, so we again continue with solid state. जिसमें last point हमने देखा था. There are 7 types of unit cell, and out of these 7 types, with their different position, there are 14 Bravais lattice unit cell. तो primitive, basic, simple 7 unit cell है, जहाँ पे particles सिर्फ corner पे होते हैं. और कॉर्नर प्लस एडिशनल जगह पे पार्टिकल जब अरेंज होंगे तो उसमें हमने दैट इज सेंटर्ड यूनिट सेल कहा था, जिसमें और 7 बढ़ जाते हैं. इसे टोटल मिला के 14 ब्रेवियस यूनिट सेल बनते हैं. अब इन सभी यूनिट सेल में से हमारे इस टॉपिक में क्यूबिक यूनिट सेल, इसके बारे में डिटेल दिया गया है और इसी को आगे अच्छे से पढ़ाया गया है पॅकिंग के अंदर भी, और आगे भी कन्सेप्ट इसी पे डेव्हलप किए गए. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे क्यूबिक युनिट सेल. तर त्याच्याबद्दल आपण आधी सगळ्यात पहिले समजून घेऊ व्यवस्थित. तर पहिला पॉइंट आपण त्यामध्ये बघणार आहे पार्टिसिपेशन या कॉन्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल प्रेझेंट ॲट डिफरंट पोझिशन इन युनिट सेल. त्यातल्या त्यात आपण सध्या क्यूबिक युनिट सेलचा विचार करून ठरवतोय. सो contribution of particle in unit cell at different position. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एखादा युनिट सेल असेल तर त्या युनिट सेल मध्ये असणाऱ्या डिफरंट पोझिशन कोणकोणत्या आहेत ते सगळ्यात पहिले समजून घेणं मस्ट आहे, आणि त्यांचा नंबर किती आहे. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल मी एक क्यूबिक युनिट सेल काढतोय. ओके, क्यूबिक युनिट सेल म्हटलं की लगेच डोळ्यासमोर डायग्राम येते. सगळ्यांच्या एज लेंथ सेम असतात. अल्फा बीटा गॅमा हे तिन्ही अँगल सेम असतात. अशा प्रकारे दिस इज द सिंपल क्यूबिक युनिट सेल. ओके. आता यामध्ये सगळ्यात पहिले पार्टिकल्स युनिट सेलला बनवत असताना दे आर लोकेटेड ॲट द कॉर्नर. बेसिकली युनिट सेल जो बनतो तो कॉर्नरच्या पार्टिकल्स मुळे बनतो. सो ईच पार्टिकल प्रेझेंट इन अ सिंपल युनिट सेल दे आर लोकेटेड ॲट द कॉर्नर. आता विचारलं मी हाऊ मेनी नंबर ऑफ कॉर्नर प्रेझेंट इन वन युनिट सेल. तुम्हाला दिसत आहे सध्या किती कॉर्नर्स आहेत? 8 कॉर्नर आहेत. ओके. इन वन युनिट सेल how many corners, number of corner जे दिसतायत त्याच्यावरून सांगतायत तुम्ही इक्वल टू 8. how many faces present here? this is first, second, third, fourth, back मागचा 5th आणि हा बॉटमचा 6. so number of faces in one unit cell 6. okay. how many edges? these are the edges. 1 2 3 4 5 6 7 8. दोन पार्टिकलला जॉईन करणारी जी काही इमॅजिनरी लाईन आहे तिला आपण एज म्हणतो. 1 2 3 4 8 plus 12 8 plus 4 12. number of edges सगळं एका युनिट सेल मध्ये 12. and number of body centered position. बॉडी सेंटर्ड म्हणजे त्या पूर्ण युनिट सेलचा सेंटर इथे आतमध्ये विदिन दॅट बॉक्स. तर इथे आतमध्ये एकच जागा आहे. सो 1 सेंटर्ड किती पूर्ण युनिट सेलला एकच असतो. आता या वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत.
जिथे पार्टिकल्स ऑक्युपाय होऊ शकतात, जिथे पार्टिकल्स अरेंज होतातच. मग आता या पार्टिकलला जो त्या युनिट सेलचा पार्ट आहे, त्या युनिट सेलचा पार्टिकल ज्या वेगवेगळ्या पोझिशनला असतात त्याचं एक्झॅक्ट किती कॉन्ट्रीब्युशन असतं त्या युनिट सेलमध्ये, त्याचं एक्झॅक्टली किती कॉन्ट्रीब्युशन असतं त्या युनिट सेलमध्ये. आता पार्टिकल म्हणजे जस्ट लाईक टेनिस बॉल. समजा टेनिस बॉल जर या सेंटरमध्ये असेल, आतमध्ये, तर तो पूर्ण त्या युनिट सेलच्या आतमध्येच असतो. तो म्हणजे कम्प्लिटली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतो. ओके, त्याचा पार्ट कोणीही शेअर करत नाही. आता फॉर एक्झाम्पल अजून दुसरा विचार केला. आता मी समजा आपल्या घरामधला जे काही डोअर आहे त्या डोअरच्या बरोबर सेंटरला उभा आहे. एक पाय आतल्या साईडला डोअरच्या, एक बाहेरच्या साईडला आहे. ओके, मग मी म्हटलं आपल्या या घरामध्ये जो काही युनिट सेल आहे त्याच्यामध्ये माझं किती कॉन्ट्रीब्युशन आहे. सर तुम्ही म्हणसाल अर्धे इकडे आहेत अर्धे बाहेर आहेत, म्हणजे तुमचं ऍक्च्युअली 50% कॉन्ट्रीब्युशन आहे. तसं आहे, हा जो कॉर्नरचा पार्टिकल असतो, हा कॉर्नरचा पार्टिकल नुसतं त्याच युनिट सेलला शेअर नाही करत, तर त्याच्याभोवती जेही नंबर ऑफ युनिट सेल बनतात त्या सगळ्यांमध्ये थोडा थोडा पार्ट त्याचा जातो. मग आता आपल्यासाठी महत्वाचं काय, तर या पर्टिक्युलर कॉर्नरला या पार्टिकलच्या टच मध्ये किंवा म्हणजे सगळ्यांनाच रिप्रेझेंट करतो तो किती युनिट सेल येऊ शकतात. ओके, आता हा पकडला कॉर्नरचा, याच्या कॉर्नरच्या साईडला इकडनं येतील. ओके, असेच दोन मागच्या साईडला राहतील, असेच 4 वरतून राहतील. म्हणजे टोटल कॉन्ट्रीब्युशन जे असतं कॉर्नरच्या पार्टिकलचं ते 1/8 असतं एका पार्टिकलचं. म्हणजे हा टोटल याच्या कॉर्नर मधनं किती पार्टिसिपेट करणार आहे, 1/8. सो कॉन्ट्रीब्युशन of particle present at corner कॉर्नरला जो पार्टिकल असतो त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं 1/8 पर पार्टिकल. एका पार्टिकलचं किती, 1/8. आणि जो कोणता पार्टिकल फेसला आहे, आता फेस म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आता या युनिट सेल म्हटलं होतं मी, इथे एक पार्टिकल आहे फेसला, तर हा एक युनिट सेल राहतो, याच्या बाजूला एक दुसरा युनिट सेल असतो, असाच एक बॉक्स. म्हणजे याला या फेसच्या पार्टिकलला किती जण कॉन्ट्रीब्युट करताय, किती युनिट सेल, दोघं. मग याला हाफ मिळेल, त्याला हाफ मिळेल. मग यानुसार जर विचार केला तर जो फेसला पार्टिकल असेल, इथे फेस आहे समजा, तर हा कॉन्ट्रीब्युट करतो हाफ. किती कॉन्ट्रीब्युट करतो, हाफ. लक्षात ठेवा, at face how much contribution of that particle within this unit cell, half याला मिळेल, हाफ शेजारच्याला मिळेल. सो contribution at face 1/2 per particle, 1/2 per particle. दुसरा विचार केला तर ऍट बॉडी सेंटर्ड. आता बॉडी सेंटर्डला ऍक्च्युअली एकच पार्टिकल असतो इथे आतमध्ये आणि पूर्ण तो त्या युनिट सेलचाच पार्ट आहे, त्याच्यामुळं याचं कॉन्ट्रीब्युशन असतं 1 पर पार्टिकल. आणि पार्टिकल सुद्धा किती असतात रे, एका युनिट सेल मध्ये बॉडी सेंटर मध्ये एकच असतो, त्याच्यामुळं एक पार्टिकल पूर्णपणे त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट होतो. at each center, at each center ही पोझिशन आहे. आता एज सेंटर्ड पोझिशन असेल म्हणजे ही एज वर. ओके, मग या एज ला किती जण कॉन्ट्रीब्युट करतात, इथे समजा एज वर इथे पार्टिकल्स आहे, म्हणजे इकडनं एक युनिट सेल येईल, तो त्याला टच करेल, याच्या वरती अजून 2 बनतात, म्हणजे एका एजच्या पार्टिकलला असे किती युनिट सेल टच मध्ये, 4. म्हणजे प्रत्येकाला त्याचा युनिट सेलचा किती पार्ट मिळेल, 1/4. सो
at edge centered 1/4 per particle. ओके, 1/4 पर पार्टिकल, एका पार्टिकलचा 1/4. मग आता आपल्यासाठी हे झालं कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट पोझिशन या पार्टिकल्स प्रेझेंट ॲट डिफरंट पोझिशन विद इन दॅट युनिट सेल पर पार्टिकल. आता मला माहिती आहे की एनी युनिट सेल, जसं फॉर एक्झाम्पल मी घेतलं SCC, सिंपल क्यूबिक युनिट सेल, SCC सिंपल क्यूबिक युनिट सेल. कुठे असतात रे पार्टिकल इन SCC? सिंपल म्हटलं की फक्त कॉर्नर, ॲट कॉर्नर ओनली. ठीक आहे. मग नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल, त्याला Z व्हॅल्यू लिहितात, Z. आता ॲट कॉर्नर ओनली, मग एका कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन पर पार्टिकल किती आहे? 1/8. असे टोटल किती पार्टिकल असतील? 8 कॉर्नर असल्यामुळे 8 पार्टिकल असतील. मग असं लिहितो आपण 1/8 इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स ऑक्युपाय इन कॉर्नर, ॲट कॉर्नर. मग सध्या किती आहे? SCC मध्ये सगळ्या कॉर्नरला पार्टिकल आहे, बाकी कुठेच नाही. मग काय होईल? 1/8 इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स ॲट डिफरंट कॉर्नर, 8 कॉर्नरला 8 पार्टिकल. सो आन्सर इज 1. म्हणजे सगळ्या कॉर्नरच्या पार्टिकलचा 1/8 पार्ट एकत्र केला तर त्या युनिट सेल मध्ये ऍक्च्युअली किती पार्टिकल्स त्या ठिकाणी आलेले आहेत? एकच फक्त. दिसताना 8 पार्टिकल टच मध्ये आहेत, पण त्या 8चा पूर्ण पार्टिकल त्या युनिट सेलच्या आतमध्ये येतो का? नाही, त्याचा 1/8 पार्ट येतो. मग अशी टोटल 8 पार्टिकलचे 1/8 पार्टची ऍडिशन केली तर उत्तर येतं 1. इन BCC, बॉडी सेंटर्ड क्यूबिक. आता BCC मध्ये पार्टिकल्स कुठे आहेत? ॲट कॉर्नर असतात प्लस ॲट बॉडी सेंटर. अशा दोन लोकेशनला आपले पार्टिकल्स इन BCC, ॲट कॉर्नर अँड ॲट बॉडी सेंटर. आता कॉर्नरचं आत्ताच कॉन्ट्रीब्युशन क्लिअर झालंय. कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 1. ठीक आहे, मी नेहमी दाखवत नाही, 1/8 इंटू 8 करू. हे सगळे कॉर्नर मिळून 1 बनेल. आणि बॉडी सेंटर्ड मध्ये एकच असतो, त्याचे कॉन्ट्रीब्युशन किती? 1च आहे. सो बॉडी सेंटर्ड मिळून सुद्धा 1. सो मेनी पार्टिकल इन BCC युनिट सेल? ओनली 2. देन FCC, फेस सेंटर्ड क्यूबिक. फेस सेंटर्ड क्यूबिक, इथे पार्टिकल जर बटले तर ॲट कॉर्नर तर आहेच, प्लस ॲट फेसेस, ॲट फेसेस. आता कॉर्नरला कॉन्ट्रीब्युशन किती आहे? टोटल 1च आहे, प्लस फेसमुळं 1/2 पर पार्टिकल. हाऊ मेनी पार्टिकल ॲट डिफरंट फेसेस? 6 फेसेस असल्यामुळं जरी तुम्ही नंबर ऑफ पार्टिकल ॲट नंबर ऑफ फेसेस, मग किती असतात ते? 1 प्लस 1/2 इंटू 6, दॅट इज 3. सो इक्वल्स टू 4. So how many particles present in FCC unit cell? किती? 4. Out of this 4, 1 is at corner contribution and 3 from faces contribution. मग आपल्याला जसं काही हिंट दिली त्यानुसार आपण आपलं लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार क्वेश्चन सुद्धा सॉल्व करायचे. म्हणून कॉन्ट्रीब्युशन ऑफ पोझिशन हे परफेक्ट पाहिजेत आणि आपल्या एका युनिट सेल मध्ये एक्झॅक्टली किती पोझिशन असतात त्या टाइपच्या तेही परफेक्ट पाहिजे. आता तुम्हाला माहिती पाहिजे की एका युनिट सेल मध्ये 12 एजेस आहे. मग आपल्याला सगळ्या एजेस मध्ये पार्टिकल आहे असा विचार करून त्यांचं थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन जे काही असेल 1/4 ते सगळ्यांचं ऍडिशन करायचं. जसं 12 वेळेस ऍडिशन करावं लागेल तेव्हा कुठेतरी टोटल कॉन्ट्रीब्युशन त्या एजेस मुळे किती झालं युनिट सेल मध्ये लक्षात येईल. समजतंय ना तुम्हाला? म्हणजे हा पार्टिकल याला किती स्वतःचा शेअर देतोय, तर असा एक नाहीये, असे 12 पार्टिकल आहे 12 एजेस वर. असे किती पार्टिकल्स आहेत? 12. तुम्ही जर काढले तर 12 एजेस वर पार्टिकल बनतील 12.
मग या सगळ्यांचं थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेता टोटल किती कॉन्ट्रीब्युशन करू शकतात ते 3 1/4 पर पार्टिकल, टोटल पार्टिकल 12 एजेस असल्यामुळे 12 पार्टिकल, सो इंटू 12 दॅट इज इक्वल टू 3. मग आपल्याला अशा प्रकारे जर याबद्दल परफेक्शन असेल की पार्टिकल जर कोणकोणत्या पोझिशनला असले म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती येतं त्या युनिट सेल मध्ये, तर तुम्हाला या टाइप मध्ये काही न्यूमेरिकल्स बनतात ते तुम्हाला परफेक्टली जमतील. सो हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन SCC? ओनली 1. हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन BCC? 2. and how many number of particle present in FCC? 4. Okay, लक्षात ठेवा, this is the contribution of particle in unit cell at different position. ठीक आहे, करू रब. ओके, चालेल. याच्यावर बनणारे प्रश्न जे आहेत ते आपण नंतर घेऊ, सध्या कॉन्ट्रीब्युशन परफेक्ट पाहिजे. आता झालं असं की युनिट सेल काय क्लिअर झालं, एका युनिट सेल मध्ये किती पार्टिकल असतात ते क्लिअर झालं, आपल्याला कोणत्या युनिटला सेलला फोकस करायचं आहे तेही क्लिअर झालं. आपल्याला सिंपल म्हणजे क्यूबिक युनिट सेलला फोकस करायचं. त्या क्यूबिक युनिट सेल मध्ये काही रिलेशन्स बनतात, ते रिलेशन्स थोडेसे परफेक्ट करू. रिलेशन बिटवीन A R D relation between A R D of cubic unit cell. महत्वाचं काय, cubic unit cell. A R D of cubic unit cell. यामध्ये आयोनिक सॉलिडचा मी विचार करत नाही, त्यामुळे ते लक्षात असू द्या. एक नॉर्मल आपण पार्टिकल लक्षात घेऊन या गोष्टी ठरवतो. आता A काय, R काय आणि D काय, ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगतो. आता त्यासाठी आधी युनिट सेल काढतो. आता हा युनिट सेल आहे, क्यूबिक काढायचा आहे, त्याच्यामुळे त्यानुसार डायग्राम डिझाइन करतो. अशा प्रकारे डायग्राम. This is cubic unit cell. आता हे तर झालं क्यूबिक युनिट सेल बद्दल. रिलेशन बिटवीन ARD बघायचे आपल्याला क्यूबिक युनिट सेल. आधी मी A म्हणजे काय समजून सांगतो. आता तुम्हाला माहिती आहे हा प्रत्येक कॉर्नरला पार्टिकल असतो आणि त्या पार्टिकलच्या स्पेरिकल शेप पार्टिकलचा सेंटर, या स्पेरिकल शेप पार्टिकलचा सेंटर, अशा दोघांचे सेंटर एकमेकांना अटॅच करून एक स्ट्रक्चर जिओमेट्री शेप बनतो, त्याला आपण युनिट सेल म्हणतो. रिपीटिंग युनिट प्रेझेंट इन अ क्रिस्टल. आता हा पूर्ण शेप क्यूबिक दिसतो म्हणून त्याला नाव दिलं क्यूबिक युनिट सेल. मग या पर्टिक्युलर युनिट सेलच्या या सेंटर पासून किंवा या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत असणार अंतर म्हणजे एज लेंथ, आणि ही एज लेंथ A ने रिप्रेझेंट करतात, स्मॉल a ने. ठीक आहे. दुसरं R. आता जे कोणी पार्टिकल्स असतील जे आपल्या युनिट सेल मध्ये अरेंज झालेले असतात, त्या प्रत्येक पार्टिकलला स्पेरिकल शेप असल्यामुळे त्याला स्वतःची रेडियस असते. रेडियस ऑफ स्फियर, रेडियस ऑफ पार्टिकल. ही जेवढी पार्टिकलची रेडियस मोठी तेवढा तो तुमचा स्फियर मोठा राहील, तेवढा स्फियर मोठा तेवढा युनिट सेल सुद्धा मोठा बनतो. म्हणून ती असते R. आणि D. दोन पार्टिकल, त्या दोन पार्टिकलच्या रेडियस याची R, याची R, या दोन पार्टिकलच्या रेडियस मधनं असणारा अंतर म्हणजे D. द न्यूक्लियस बिटवीन टू बॉन्डेड एटम, टू सॉलिड स्टेट क्लोजली पॅक्ड अरेंजमेंट मध्ये असणारे एटम, दिस इज कॉल्ड इंटरन्यूक्लियर डिस्टन्स. इट इज अ बॉन्ड, सॉरी, इट इज D. Distance between
two sphere, two adjacent, what is adjacent, closely packed, attached by adjacent sphere. So D always 2R. D जर काढायचं असेल तर 2R काढलं उत्तर येऊन जातं. मग आता हे झालं, हे काय A काय R काय D काय ऑफ क्यूबिक युनिट सेल. आता क्यूबिक युनिट सेल जे अभ्यासामध्ये आहेत ते तीन टाइपचे. SCC, BCC, FCC. ओके. आता SCC याच्यामध्ये सगळ्यात पहिले व्हॅल्यू Z, म्हणजे त्या सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये सिंपल क्यूबिक किंवा सिंपल सेंटर्ड क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक, फेस सेंटर्ड क्यूबिक. तर Z मीन्स नंबर ऑफ ॲटम्स किती असतात. तर सिंपल मध्ये 1, BCC मध्ये 2 आणि FCC मध्ये 4 असे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल असतात. आता याच्यामध्ये डिस्टन्स बिटवीन R म्हणजे कसं काढायचं, तर R इक्वल्स टू A/2, R इक्वल्स टू A/2. here R equals to root 3/4a, and here R equals to a/2 root 2, a/2 root 2 अशा प्रकारे रिलेशन बनतं. आता समजा मी D बद्दल बोललो, D means 2R, याला 2 ने मल्टिप्लाय केले, याला करावं लागेल. दॅट इज इक्वल टू D equals to a, D equals to root 3/2a, and D equals to a/root 2, a/root 2, that is 2R. मग याला 2 ने मल्टिप्लाय केलं की याच्यामध्ये चेंजेस होतात. त्यानंतर येतं Z व्हॅल्यू, R व्हॅल्यू, D व्हॅल्यू, A ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर ये here that is equal to 2R, here 4R root 3, here 2R root 2. म्हणजे रेडियस ऑफ स्फियर वरनं एज लेंथ काढता येते, रेडियस ऑफ एज लेंथ वरनं रेडियस ऑफ स्फियर काढता येते. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, दोन्ही गोष्टी तुम्हाला डिटरमाइन करता आल्या पाहिजे. आता आणखीन एक काही शब्द बनतात इथे. एक असतो बॉडी डायगोनल इन BCC युनिट सेल, and एक असतो फेस डायगोनल इन FCC युनिट सेल. ठीक आहे. तर that is equal to 4R, here also 4R. लक्षात ठेवा. बॉडी डायगोनल कधी कधी डिटरमाइन करायला विचारतात. तर that is equal to 4R. जो काही रेडियस असेल स्फियरचा, जो काही स्फियरचा रेडियस असेल त्या स्फियरच्या रेडियसची 4 टाइम्स करा, जे तर येईल ते बॉडी डायगोनल. जर FCC युनिट सेल असेल तर तुम्हाला फेस डायगोनल विचारतात, दॅट इज ऑल्सो इक्वल टू 4R. आता कसं, तर ही डायग्राम समजून सांगतो. आता सगळ्यात पहिले मी बोलतोय बॉडी सेंटर्ड युनिट सेल, म्हणजे पार्टिकल्स कुठे कुठे ऍट फेस, ऍट कॉर्नर अँड बॉडी सेंटर. तर होतं काय, हा एक कॉर्नरचा पार्टिकल, हा एक सेंटरचा पार्टिकल आणि हे दोन कॉर्नरचे. मग या कॉर्नर पासनं, या कॉर्नर मधून जर एक डायगोनल मी पास केला and it is passes through the center of unit cell, याला म्हटलं जातं बॉडी डायगोनल. हा फक्त BCC युनिट सेल मध्येच विचारला जातो. मग बघा, याची रेडियस R, याची रेडियस R1 + R 2R, याची रेडियस R. म्हणजे लेंथ ऑफ बॉडी डायगोनल जर काढायची असेल तर तुम्हाला सरळ सरळ R ला किती टाइम्स घ्यावं लागतं, 4 टाइम्स, इफ यू नो द रेडियस ऑफ स्फियर. Exact तसंच when we study the FCC unit cell, there are particles, they are present at faces
अँड ॲट कॉर्नर असं काहीतरी आहे. मग या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत हा फेस मधून जाणारा डायगोनल आहे, याला म्हटलं जातं फेस डायगोनल. आणि हा FCC युनिट सेल मध्येच विचारतो. इथे बघा, दिस इज R, this is 2R, again this is R. So what is it? That is also equal to 4R. म्हणून पॉइंट असा आहे माझा, if they asking about face diagonal, body diagonal related with FCC, BCC, whatever that, तर R फक्त कन्फर्म करा आणि त्यानुसार सोडवा. कोणता फॉर्म्युला कधी आणि कसा वापरायचा हे डिपेंड असतं तुम्हाला दिलेल्या प्रश्नावर, तुम्हाला दिलेल्या युनिट सेलवर. तुम्ही युनिट सेलचं बारकाईने स्टडी करा. सिंपल क्यूबिक युनिट सेल, particles present at corner only. BCC, particles located at corner as well as center of the unit cell. And FCC, they are located at the corner as well as what? Faces. मग या सगळ्या डायग्राम यांच्यामध्ये असणारं रिलेशन आणि D काय असतं, R काय, A काय आणि यांचा वापर करून कशा प्रकारे आपल्याला रेडियस, एज लेंथ किंवा इंटरन्यूक्लियर डिस्टन्स काढता येतं हे तुमच्या समोर मी रिप्रेझेंट केलं. याच्यावर क्वेश्चन बनतात. हा थोडासा टेबल लर्न पाहिजेत मुलांचा, जेणेकरून तुम्हाला आन्सर पटकन येईल. ओके, ते आलेत कसे ते डिराइव्ह करणं आता महत्त्वाचं नाहीये. ते आहेत काय, कसे बनलेत ते मी तुमच्या समोर डायग्राम मध्ये दाखवलं. करू बेटा राव नक्की. ओके, आता इथं सर आमचं क्लिअर झालं, काय हरकत नाही. कॉन्ट्रीब्युशन हे समजलं आम्हाला. नेक्स्ट पार्ट जो येतोय थेरोटिकली याच्यामध्ये, दॅट इज व्हॉट, डेन्सिटी ऑफ युनिट सेल. Density of unit cell. Okay, density of unit cell. इथे फोकस आपला कोणावर आहे, क्यूबिक युनिट सेल. क्यूबिक युनिट सेलचे असणारे तिन्ही टाइप, SCC, BCC and FCC. फेस सेंटर्ड क्यूबिक, सिंपल सेंटर्ड क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक, हे तीन cubic unit cells. Z value represent number of particles, number of atoms present per unit cell. Per unit cell. इथे 1, इथे 2, इथे 4. लक्षात ठेवा. Z व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. आता डेन्सिटी काढण्यासाठी काय करणार आपण ते थोडंसं समजून सांगतो. आता गोष्ट झाली आहे क्यूबिक युनिट सेलची, आणि क्यूबिक युनिट सेल म्हटलं किंवा आपल्याला डेन्सिटी ऑफ युनिट सेल काढायचंय, दॅट इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ठीक आहे. तर आत्ताच आपलं बोलणं झालं फॉर क्यूबिक, जर युनिट सेल क्यूबिक पॅटर्न असेल तर त्याचा व्हॉल्यूम काढणं खूप सोपं आहे. ए क्यूब, जी काही एज लेंथ आहे त्याचा क्यूब करा, कारण क्यूबिक आहे. सो वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ दॅट क्यूब, ए क्यूब. ठीक आहे. आता मास काढण्यासाठी आपण जे काही फॉर्म्युला वापरतोय तो पर्टिक्युलरली समजते तुम्हाला. आता एक युनिट सेल असतो, त्या युनिट सेल मध्ये जे कोणतेही पार्टिकल्स आहेत, 4 असतील, 2 असतील, 1 असेल, त्याचं जे काही मास बनत असेल तेच ऍक्च्युअली मास ऑफ युनिट सेल असतं. कारण युनिट सेल हा एक इमॅजिनरी रिपीटिंग डायग्राम आहे, जिओमेट्री आहे. त्याला स्वतःचं मास कोणामुळे येत असतं, तर जे पार्टिकल्स त्याच्यामध्ये ऑक्युपाय होतात त्यांचा हाफ पार्ट असेल, त्यांचा 1/8 पार्ट असेल, 1/4 असेल, तो महत्त्वाचा नाहीये. सगळ्या थोडं जे काही पार्टिसिपेशन आहे प्रत्येक पोझिशनला असणाऱ्या पार्टिकलचं यांची ऍडिशन करून, यांच्या मासची ऍडिशन करून जे येतं त्याला म्हटलं जातं मास ऑफ युनिट सेल.
त्याला काढण्यासाठी आपण ॲव्होगाड्रोस नंबर वगैरे वापरतो आणि त्यानुसार एक फॉर्म्युला तयार होतो. व्हॉट इज D इक्वल्स टू Z इंटू M A क्यूब इंटू NA Z इंटू M A cube into Na. What is Z? Z is the number of particles present in unit cell. What is M? M is the molar mass of substance किंवा molecule. What is A? Age length. What is Na? This is Avogadro's number 6.022 into 10 to the power 23. हे फिक्स. आता थोडीशी काळजी अशी घ्यायची की डेन्सिटी काढताना आपण शक्यतो युनिट जे असतं दॅट इज ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, त्यालाच आपण ग्राम पर ml सुद्धा म्हणतो. मग काय झेडचा नंबर आहे, युनिट सेलवर डिपेंड आहे कोणता झेड घ्यायचा एससीसी बीसीसी नुसार. एम काय असतं, एम इज द मोलार मास, ते त्या सबस्टन्सचं फिक्स राहील जो कोणी सबस्टन्स तुम्हाला दिलाय. ए इज द एज लेंथ, आणि ही एज लेंथ नेहमीसाठी इन सेंटीमीटरच ठेवा. त्याच्यामध्ये सेंटीमीटर म्हणजे त्याचा क्यूब पटकन बनतो. मग ती अँगस्ट्रॉम मध्ये दिली असेल तर बाय टू कन्वर्ट इनटू सेंटीमीटर अँड देन सॉल्व इट. Na इज द नंबर. म्हणजे मास ग्राम मध्ये आणि एज लेंथ सेंटीमीटर मध्ये. असं परफेक्ट युनिट घेऊन जर तुम्ही टर्म्स व्यवस्थित मांडल्या तर यू कॅन इझिली कॅल्क्युलेट डेन्सिटी. कधी कधी मोलार मास विचारतात, कधी कधी नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन ॲटम्स प्रेझेंट इन युनिट सेल विचारतात म्हणजे झेड विचारतात, कधी कधी एज लेंथ विचारतात. हे सगळ्या टाईपचे क्वेश्चन जे बनतील ते या छोट्याशा फॉर्म्युल्याने परफेक्ट येतात तुम्हाला. डेन्सिटी बेस हा फॉर्म्युला बनवला आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवा. आपण सरळ सरळ काय करतो, मोलार मास असलं की त्याच्यामध्ये पार्टिकल्स किती आहे Na सर. मग एका युनिट सेल मध्ये किती पार्टिकल आहे त्याच्यानुसार त्याचं मास किती असं काढतो, म्हणजे तेच मास ऑफ युनिट सेल. ओके, तर ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. सम ऑफ मास ऑफ पार्टिकल इन युनिट सेल, मग ते युनिट सेल वर डिपेंड आहे, दॅट इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल. तेच ऍक्च्युअली मास कोणाचं आहे, युनिट सेल. हे अशा प्रकारे आपण फॉर्म्युला वापरून त्या टाईपचे क्वेश्चन सोडू शकतो. ठीक आहे, सध्या फक्त आपण फॉर्म्युले किंवा कन्सेप्ट सांगतोय फक्त. हे सगळं व्यवस्थित क्लिअर झालं डोक्यामध्ये की मग आपण न्यूमेरिकल सोडू शकतो. याच्यावरचे कसेही क्वेश्चन बनवले तरी तुम्ही पक्के किंवा परफेक्ट बनता. ओके, इथपर्यंत क्लिअर बेटा? नक्की समजलं? सो हे झालं डेन्सिटी ऑफ युनिट सेल. आणि डेन्सिटी ऑफ युनिट सेल काढण्यासाठी असणारा फॉर्म्युला. प्रत्येक टर्म काय कशी वापरायची केव्हा वापरायची हे सगळं मी तुम्हाला क्लिअर केलंय. त्यासाठी फक्त छोट्या गोष्टी परफेक्ट ठेवा. तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल व्हॉट टाइप ऑफ युनिट सेल मध्ये किती असतात ते तुमचं परफेक्ट हवं. आर आणि ए चं रिलेशन कसं आहे ते सुद्धा परफेक्ट हवं. या सगळ्या गोष्टी जर परफेक्ट असतील तर 100% तुम्ही यावर बनणारे जे काही न्यूमेरिकल्स असतील ते तुम्ही सहज साधा आरामशीर सोडवू शकता. आता नेक्स्ट पार्ट जो बघायचा आपल्याला दॅट इज पॅकिंग ऑफ सॉलिड. बिफोर दॅट आता याच्यावर छोटे क्वेश्चन जे बनतात ते थोडेसे बघून घेऊ, मग नंतर आपण नेक्स्ट पार्टला सुरुवात करू. चालेल? छोटे क्वेश्चन जे काही बनतात ते आपण थोडंसं स्टडी करू.
the number of sphere contained in one body center cubic unit cell in face center cubic unit cell is. मग किती असतात नंबर ऑफ स्पियर वन बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर म्हणजे BCC मध्ये मग किती असतात 2 अँड इन फेस सेंटर क्युबिक युनिट सेल किती असतात FCC मध्ये सगळे मिळून 4. त्यानंतर हाऊ मेनी युनिट सेल आर प्रेझेंट इन क्यूब शेप आयडियल क्रिस्टल ऑफ NaCl ऑफ 1 ग्राम. ठीक आहे, त्यांनी म्हटलं आला की एक युनिट सेल आहे, एक NaCl चा क्रिस्टल आहे, त्या क्रिस्टलचं वेट 1 ग्राम आहे, त्याच्यामध्ये किती युनिट सेल असतील. आता NaCl हा आयोनिक टाइपचा कंपाऊंड म्हणजे आयोनिक सॉलिड म्हणतो आपण त्याला. तो आयोनिक सॉलिड जर म्हटलं तर त्याचं आपल्याला पुढे बघायचं आहे पॅकिंग ऑफ आयोनिक सॉलिड मध्ये. तर एका युनिट सेल मध्ये 4 मॉलिक्युल्स असतात त्याचे. किती 4 हे आता मी आधी सांगतोय, क्वेश्चन आता छेडलाच गेलाय तर बोलतो. तर एक गोष्ट त्यांनी जी क्लिअर केली आहे, त्यांचं म्हणणं आलं प्रश्न काय की हाऊ मेनी युनिट सेल कशामध्ये, तर 1 ग्राम आम्ही NaCl देतोय तुम्हाला त्याच्यामध्ये 1 ग्राम NaCl होते. आता मला माहिती आहे की जर एक युनिट सेल असेल कोणाचा NaCl चा, तर त्याच्यामध्ये 4 मॉलिक्यूल असतात कोणाचे NaCl चे. ओके, 4 मॉलिक्यूल एक युनिट सेल. तर मी काय करतो, या 1 ग्राम जे मास आहे त्याच्यामध्ये किती मॉलिक्यूल्स आहेत ते लक्षात घेतो. कसे, आता एक गोष्ट तर क्लिअर आहे, मास आणि नंबर ऑफ मॉलिक्यूल्स हे आपण सम बेसिक कन्सेप्ट मध्ये स्टडी केलंय. जर मी या NaCl चं मोलार मास घेतलं जे की 58.5 ग्राम आहे, तर 100% त्याच्यामध्ये असणारे मॉलिक्यूलचा नंबर आहे अवोगाड्रोज नंबर, दॅट इज 6.022 into 10 to the power 23 मॉलिक्यूल्स. कोणाचे आहेत बेटा NaCl. पण आपल्याला दिलेला मास किती आहे 1 ग्रामाचे, मग त्याच्यामध्ये किती मॉलिक्यूल्स असं याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. सो x इक्वल टू 6.022 into 10 to the power 23 divided by 58.5 एवढे मॉलिक्यूल्स. ओके, मग आता 4 मॉलिक्यूल असतात तर किती युनिट सेल असते, 1 युनिट सेल असते. पण ऍक्च्युअली मॉलिक्यूल्स किती आहे 6.022 into 10 to the power 23 upon 58.5 एवढे मॉलिक्यूल्स आहेत. मग एवढ्या मॉलिक्यूल मध्ये किती युनिट सेल बनतील याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. सो आन्सर कसं येईल, x इक्वल टू 6.022 into 10 to the power 23 upon 4 into 58.5. याला सोडवल्यानंतर आन्सर येतं तुमचं 2.5157 into 10 to the power 21 युनिट सेल. ओके, तर एका युनिट सेल मध्ये एवढे मॉलिक्यूल्स. मग आता मी काय केलं, 1 ग्राम मध्ये किती मॉलिक्यूल्स आहेत, मग एवढ्या मॉलिक्यूल्स साठी किती युनिट सेल लागतील असं क्रॉस मल्टिप्लाय करून सोडवलं. आलं लक्षात नक्की. 2 छोट्या छोट्या कन्सेप्टला वापरावं लागणार होतं. In orthorhombic, the value of A, B, C are respectively. What type of units है? Orthorhombic, cubic नहीं है. Orthorhombic. आणि या ऑर्थोरोम्बिक युनिट सेल मध्ये त्यांचं म्हणणं आलं ज्या एजेस आहे A ची व्हॅल्यू आहे 4.2 एंगस्ट्रॉम, B ची व्हॅल्यू आहे
8.6 अँगस्ट्रॉम, सी ची व्हॅल्यू आहे 8.3 अँगस्ट्रॉम. अशा 3 एजेसच्या व्हॅल्यू दिल्या आहेत. आता ऑर्थोरोम्बिक मध्येच वैशिष्ट्य काय की A इज नॉट इक्वल टू B, B इज नॉट इक्वल टू C. ठीक आहे. ऑर्थोरोम्बिकचा जर व्हॉल्यूम काढायचं असेल, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, तर A इंटू B इंटू C या व्हॅल्यू लक्षात ठेवा. A क्यूब करता येत नाही, डायरेक्ट एज लेंथचा क्यूब करता येत नाही, म्हणून वेगवेगळ्या दिले. चला एक काम झालं. मोलार मास दिलाय त्या पर्टिक्युलर याचं, M व्हॅल्यू पण दिली आहे 155 ग्राम आणि डेन्सिटी पण दिली आहे 3.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब सीसी म्हणून दिली आहे. द नंबर ऑफ फॉर्म्युला युनिट्स पर युनिट सेल इज, म्हणजे नंबर ऑफ फॉर्म्युला म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल, एका युनिट सेल मध्ये किती. ओके, म्हणजे इनडायरेक्टली व्हॅल्यू कशाची, झेडची. मग डेन्सिटी माहिती आहे, मोलार मास माहिती आहे, व्हॉल्यूम कसा काढायचा तेही माहिती आहे, झेड काढायचा आहे. काय फॉर्म्युला डेन्सिटीचा, डेन्सिटी इक्वल्स टू झेड इंटू एम. ए क्यूब आहे ऍक्च्युअली इथं, ए क्यूबच्या ऐवजी इथे काय येईल ए इंटू बी इंटू सी, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे असं राहील, इंटू ॲव्होगाड्रोस नंबर. मला झेड काढायचं आहे, झेडला असे ठेवतो, यांना शिफ्ट करतो. सो झेड इक्वल्स टू बी इंटू ए इंटू बी इंटू सी इंटू एन ए अपॉन मॉलिक्युलर मास एम. ओके, आता काळजी काय घ्या, हे अँगस्ट्रॉम मध्ये मला सेंटीमीटर क्यूब मध्ये घ्यायचं आहे ना, हे सगळं सेंटीमीटर मध्ये घ्यावं लागेल. म्हणजे 4.7 इंटू 10 टू द पॉवर -8, 10 टू द पॉवर -8 इंटू 10 टू द पॉवर -8, या तिघांचा प्रॉडक्ट घ्यावं लागेल. इथे डेन्सिटी टाकावं लागेल, एन टाकावं लागेल, मोलार मास टाकावं लागेल, सगळं सोडवावं लागेल. टाका डेन्सिटी 3.3, 4.2 into 10 to the power -8, 8.6 into 10 to the power -8, 8.3 into 10 to the power -8 into Na 6.022 into 10 to the power 23. कॅल्क्युलेशन लंबेल थोडेसे. त्यानंतर मोलार मास 155, हे सगळं सोडल्यानंतर आन्सर येतं 4. ओके, आता माझ्याकडे आन्सर आहे, त्याच्यावरती डायरेक्ट सांगतो मी, सोडत बसा तुम्ही. आन्सर किती येणार 4. एक तर काय होणार आहे -8 मायनस 23, इथे कॅन्सल होईल, बाकी थोडंसं सोडवलं. सो अशा प्रकारे इथे 10 टू द पॉवर -1 राहतो, बाकी सगळं त्या ठिकाणी कॅन्सल होतं. मग डेन्सिटीचा वापर करून विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन मेजर द झेड व्हॅल्यू. कधी कधी मोलार मास विचारतात त्या सबस्टन्सचं, डेन्सिटी विचारतात, तर तुम्ही त्या सगळ्यांसाठी रेडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, a solid has a structure in which W atoms are located at corner of cubic lattice. क्यूबिक लॅटिस आहे म्हणजे क्यूबिक युनिट सेल, या क्यूबिक क्रिस्टल आहे. तर त्यांचं म्हणणं असं आलं, हा जो W ॲटम आहे हा कॉर्नरला आहे. ठीक आहे. O atoms at the center of edges. O जो ॲटम आहे तो सेंटर ऑफ एज ला आहे. ठीक आहे. द फॉर्म्युला ऑफ कंपाउंड नाही, Na atom at the center of Q. हा Na जो आहे तो सेंटर ऑफ Q म्हणजे बॉडी सेंटर. म्हणजे काय, बॉडी सेंटर. आता हे तुम्हाला शिकवलं मी की कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन असं काही सांगितलं नाही की कॉर्नरला कोणी मिस झालं. तर जो काही क्यूबिक युनिट सेल आहे त्याला 8 कॉर्नर असतात, एका कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं. मग टोटल सगळ्या कॉर्नर मिळून नंबर ऑफ W
नंबर ऑफ ॲटम्स इथे लिहितो काय, तर 1/8 into 8 corners, so answer is 1. At center of the edges 1/4 चं कॉन्ट्रीब्युशन आहे एका एजला. अशा टोटल किती एजेस आहे, 12 एजेस, कारण 12च्या 12 एजेसला कोण राहणार, ओ ॲटम राहणार. नंबर ऑफ ओ 3. आणि बॉडी सेंटरला आहे तुमचा एन, तो एकटाच राहील. एन कुठे आहे, सेंटर ऑफ द क्यूब म्हणजे बॉडी सेंटर. मग W1 3 कोण आहे, ऑक्सिजन, Na किती आहे 1. असा फॉर्म्युला बनेल WO3 NaWO3 असा फॉर्म्युला दिला ऑप्शन मध्ये NaWO3. आलं लक्षात. थोडंसं तुमचं परफेक्शन पाहिजे, फक्त कॉन्ट्रीब्युशन किती आणि किती टोटल नंबर असतो जसं मी लिहून दिलंय परफेक्ट, त्याच्यामुळे त्याच्यावरनं सोडवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला त्या पर्टिक्युलर पार्टिकलच्या अरेंजमेंटला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. मेन म्हणजे तुम्ही ज्या एक्झाम हॉलमध्ये असतात ते एक्झाम हॉल एक युनिट सेलच असतो. त्याला किती कॉर्नर आहे चेक करायचे, 8 कॉर्नर, त्याला किती फेसेस आहे, आणि असं सगळं लक्षात घेऊन डिसिजन घ्यायचे. तोपर्यंत अभ्यास चांगला असला तर काही अडचणच नाही. बाकी सगळे वेगळे क्वेश्चन्स. हा एक चांगला क्वेश्चन आहे, बघू आपण. A crystalline solid is made up of 2 elements A and B. एक crystalline solid है, so दो एलिमेंट्स चा बनला है A आणि B चा. A are present at corner and B at face center. A कुठे आहे, कॉर्नरला आहे, आणि B कुठे आहे, फेस सेंटरला आहे. दिस इज ॲट कॉर्नर अँड दिस इज ॲट फेसेस. One of the atom of A is missing from the corner. त्यांचं म्हणणं आलं जे काही कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नर्स पैकी एका कॉर्नरचा A ॲटम मिस झाला. The simplest formula of solid is, the simplest formula of solid is 1A corner atom miss. आधी आपण नंबर ऑफ A लक्षात घेऊ. आता तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली जर सगळे कॉर्नर मिळून जर आपण बघितलं असतं तर कॉन्ट्रीब्युशन झालं असतं 1/8 into 8, कारण 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स. पण कॉन्ट्रीब्युशन 1/8 ॲज इट इज राहणार, पण टोटल कॉर्नर किती आहे, जिथे पार्टिकल्स आहेत 7च कॉर्नर आहे, कारण एका कॉर्नरचा पार्टिकल मिस झालाय. म्हणजे हे येईल 7/8. आणि बी कुठे आहे, ॲट फेसेस. नंबर ऑफ बी 1/2 into number of faces किती असतात 6, that is equal to 3. मग वरण कसं 7/8 is to 3. हा A हा B, मला क्रॉस करायचं. ओके, म्हणजे A7 तर AB किती राहील 24, म्हणजे 8 ने मल्टिप्लाय केलं सरळ फ्रॅक्शन मध्ये नको ना. फॉर्म्युला कसा बनेल A7 B24. Trick choice. So formula of this compound is A7 B24.
ठीक आहे, काहीच नाही, मी याला मल्टिप्लाय बाय 8 केलं, हा कॅन्सल झाला, इकडे 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल, त्यात 24. अशा प्रकारे हा एक क्वेश्चन थोडासा वेगळा होता. Matchbox exhibit cubic geometry, monoclinic, orthorhombic, tetragonal. Matchbox आठवून बघा मॅचबॉक्सला इमॅजिन होत असेल तर ए बी सी तिन्ही लेज लेंथ कशा आहेत, डिफरंट आहेत, पण अँगल सगळ्यांचे किती आहेत, 90 डिग्री आहे. अशा कंडिशन मध्ये इट इज व्हॉट टाइप ऑफ ऑर्थोरोम्बिक. ओके. An element A has face center cubic structure म्हणजे FCC with the edge length equal to 361 picometer. The apparent radius of A is, आपण जे काही रिलेशन बघितलं ना ARD चं, त्याच्याबद्दल चालू आहे क्वेश्चन. त्यांनी म्हटलंय की A एलिमेंट जो आहे त्याचं FCC युनिट सेल आहे, FCC. ठीक आहे. एज लेंथ दिली तुम्हाला 361 पिकोमीटर. द रेडियस ऑफ ए इज आर विचारलंय. मग आता आठवा रिलेशन आर इक्वल्स टू फॉर एफसीसी, काय फॉर्म्युला होता, a बाय 2√2, a बाय 2√2. आठवलं, टाका व्हॅल्यू. A 361, 2√2 1.41, R equals to 127.6 picometer. 127.6 picometer. हे 1.5 पकड़ा, 1.5 से इंटू डबल कर दिले 3, ये 127.6 picometer. नेक्स्ट असंच टाईपचं थोडंसं, सोडियम मेटल एक्झिबिट इन बीसीसी युनिट सेल. हा सोडियम मेटल आहे बीसीसी मध्ये, युनिट सेलला खूप महत्व आहे. द डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट सोडियम एटम इज 0.368 नॅनोमीटर. डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट सोडियम एटम, डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट त्याला म्हणजे ऍडजसंट सोडियम एटम म्हणजे डी बद्दल बोलले, किती आहे, 0.368 नॅनोमीटर. द एज लेंथ ऑफ युनिट सेल इज, एज लेंथ ऑफ युनिट सेल इज, एज लेंथ म्हणजे ए करायचं आहे तुम्हाला. बघ एज लेंथ कशा प्रकारे डिटरमाइन करता येईल. काय होता बीसीसी मध्ये, d इक्वल्स टू √3/2a. d माहिती आहे, a काढायचा आहे म्हणजे d × 2/√3. ओके, टाका व्हॅल्यू. d किती आहे, 0.368, 2√3 ची व्हॅल्यू, √3 ची व्हॅल्यू किती, दॅट इज इक्वल टू √2 1.41 1.73 काहीतरी समथिंग येते. सोडवा, बघा आन्सर काय तर. सो ए त्यावेळेस सोडवल्यानंतर p इक्वल टू येते 0.425 नॅनोमीटर, 0.425 नॅनोमीटर. अशा प्रकारे तुम्ही या टाइपचे क्वेश्चन सोडू शकता. आणखीन एक म्हटलंय त्यांनी, इंटर आयोनिक डिस्टन्स बिटवीन सीझियम क्लोराइड विल बी.
तुम्हाला BCC माहिती पाहिजे. द सोडियम मेटल क्रिस्टलाइज इन BCC. ठीक है. The edge length is 4.29 angstrom. What is the radius of sodium? म्हणजे रेडियस विचारली तर d होतं, रेडियस विचारली. R equals to 3/4a. टाका व्हॅल्यू सोडवा. We got the answer. आणि अशा प्रकारे सिंपल क्वेश्चन जे होते ते याच्यावर बनतात आणि त्याचे सहज आन्सर तुमच्याकडनं सुटतात. सुटतात ना का नाही? एक या टाइपचा होता. How many unit cells are present in 39 gram of potassium that is crystallizes in body centered cubic structure BCC मध्ये? How many unit cells in 39 gram potassium that is crystallizes in body centered cubic unit cell? पोटॅशियम है फक्त, काही वेगळा कंपाउंड नाही आहे. नंबर ऑफ युनिट सेल विचारले. आपण एक NaCl चं असंच एक्झाम्पल सोडवलं होतं, त्या टाइप मध्येच आहे. थोडंसं आयोनिक सॉल्ट न घेता डायरेक्ट मेटल घेतलाय, त्यानुसार बोलता येते. हा युनिट सेल कशामध्ये? तर 39 ग्राम पोटॅशियम. ठीक आहे, काय हरकत नाही. BCC युनिट सेल मध्ये ते पॅक झाले. चालेल. आता BCC युनिट सेल मध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की नंबर ऑफ युनिट सेल and number of एलिमेंट, पोटॅशियम एलिमेंट आहे म्हणून एलिमेंट घेतो. जर एक युनिट सेल असेल तर BCC मध्ये नंबर ऑफ एलिमेंट किती आहे? Z ची व्हॅल्यू 2. मग आता मी काय करतो, मी मास अँड नंबर ऑफ पार्टिकल याचं रिलेशन तयार करतो. व्हॉट इज द मोलार मास ऑफ पोटॅशियम? ऍक्च्युअली इज 39 आणि त्याच्यामध्ये पार्टिकल्स किती राहतात? ॲव्होगाड्रोस नंबर एवढे. मग 39 into Na आणि गिवन सुद्धा किती आहे? 39 च. 39 Na च्या फॉर्म मध्ये उत्तर म्हणून Na घेतलंय. म्हणजे हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल इन 39 ग्राम? इट इज Na particle. So here we take Na. How many number of unit cells? Cross. So x equal to, that is Na divided by 2. Na divided by 2. Na by 4, 0.5 Na, 0.75 Na असे ऑप्शन्स होते. तर 0.5 Na divided by 2 म्हणजे 0.5 Na. आणखी एक साधा सरळ क्वेश्चन आहे. A metal crystallizes in FCC cubic lattice with edge length 450 picometer. Molar mass of metal is 50 gram. The density of unit cell is, म्हणजे edge length पण दिली आहे, FCC unit cell आहे त्याच्यावरनं Z व्हॅल्यू पण मिळते, मोलार मास पण दिलाय आणि तुम्हाला डेन्सिटी ऑफ मेटल विचारली. विचारली आहे डेन्सिटी ऑफ मेटल. आपला फॉर्म्युला वापरा डेन्सिटीचा. D equals to Z into M upon A cube into Na. काळजी घ्या फक्त, FCC युनिट सेल म्हणून Z ची व्हॅल्यू किती आहे? 4. एज लेंथ A ची व्हॅल्यू दिली आहे 450 पिकोमीटर. घाई मध्ये मुलं ॲज इट इज व्हॅल्यू उचलतात. नाही, मी काय म्हटलं होतं, एज लेंथ शुड बी इन सेंटीमीटर. 450 into 10 minus 10 सेंटीमीटर. त्यानंतर मोलार मास M सुद्धा दिले, किती आहे? 50. Na व्हॅल्यू तर आपली पाठच 6.022 into 10 to the power 23. या सगळ्या व्हॅल्यू आपण इथे पुट अप करणार, सॉल्व करणार आणि मग डेन्सिटीचं उत्तर येणार. सो आन्सर इज 3.64.
ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, 3.64 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ओके. अशा टाईपचे क्वेश्चन बनतात जे की तुम्हाला डेन्सिटीवर, एज लेंथ रिलेशनवर, ARTच्या रिलेशनवर, तुम्हाला पुन्हा कॉन्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल कसं आहे टाइम सेलमध्ये, या सगळ्यांवर विचारलं जातं. हा पोर्शन थोडासा छान करा आणि खूप सोपे सोपे सिंपल क्वेश्चन आहेत, छोट्या छोट्या गोष्टी जर परफेक्ट असतील तर, आणि फॉर्म्युले थोडेसे लक्षात घ्यावे लागतील. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट जो बघायचा आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये, दॅट इज पॅकिंग ऑफ सॉलिड. म्हणजे एक क्रिस्टल बनत असताना आपले पार्टिकल्स कशा प्रकारे पॅक होतात, अरेंज कसे होतात, 3 डायमेन्शनल त्या ठिकाणी विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये व्हॉइड वगैरे कन्सेप्ट येते, ते आपण कोऑर्डिनेशन नंबर वगैरे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार. आले लक्षात? ओके. समजलं बेटा आजचं? हां, आपल्याकडनं इकडनं कमी एक्झाम्पल्स होतात, तुम्ही वाढवू शकता. ठीक आहे, चालेल. थँक्यू.